तर आज आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघितलं तर क्वेश्चन नंबर सेटवर पण आहे, कॉम्बिनेशनवर पण आहे, परमुटेशनवर पण आहे, किंवा तुम्ही लॉजिकली पण सॉल्व्ह करू शकता. तुम्ही सध्या जो अटेम्प्ट करतो तुम्हाला सांगायचा तो लॉजिकल अटेम्प्ट आहे. बघा लॉजिकल अटेम्प्ट कसं काय, तुम्हाला फक्त फंक्शनची डेफिनेशन समजली पाहिजे की मला सेट दिला आहे ए ज्याच्यामध्ये 1 2 3 4 एलिमेंट्स आहे आणि सेट बी आहे जिथे 1 4 9 16 असे एलिमेंट दिलेले आहे. त्यांनी काय म्हटलं की एक फंक्शन डिफाइन केला आहे ए टू बी. तर एक ए चा सेट आहे माझ्याकडे, ठीक आहे, इथे एक बी चा सेट आहे माझ्याकडे, ठीक आहे. ए पासून बी वर काहीतरी फंक्शन डिफाइन केलं आहे. कुठलं फंक्शन आहे मला माहिती नाही. त्याने काय म्हटलं की याच्यामध्ये मेनी टू वन अशी किती फंक्शन्स आहेत, मेनी टू वन, ठीक आहे. मेनी टू वन फंक्शन किती आहे ए टू बी. आधी लॉजिक वर जाऊ आपण. बघा ओके, इथे आहे 1 2 3 4, इथे आहे 1 4 9 आणि 16. आता बघा फंक्शनचं डेफिनेशन काय की इनपुट साठी आपल्याला आउटपुट पाहिजे, बरोबर. तर मी काय करतो, समजा माझ्याकडे 1 इनपुट असेल, याच्यासाठी एक आउटपुट राहू शकते 1, किंवा सेकंड केस मध्ये, सेकंड केस पहिली केस मध्ये 1 असेल आउटपुट, सेकंड केस मध्ये याच्यासाठी 4 पण राहू शकते, 9 पण राहू शकते आणि 16 पण राहू शकते. सेम केस 2 सोबत पण आहे, 3 सोबत पण आहे, 4 सोबत पण आहे. अशी किती फंक्शन बनवू शकतात. जर पहिल्यासाठी माझ्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, दुसऱ्यासाठी पण माझ्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, तिसऱ्यासाठी पण 4 आहे आणि चौथ्यासाठी पण 4 आहेत. सो बेसिकली टोटल किती फंक्शन बनणार आहे जिथे सगळ्यासाठी सगळे ऑप्शन ओपन आहे. फंक्शन्स काय, एकाचं रिलेशन दुसऱ्यासोबत. तर सगळ्यासाठी जर सगळे ऑप्शन मी ओपन केले म्हणजे एकाला एक आउटपुट असेल तरी चालेल, मेनी असेल तरी चालेल. याला जर 4 असेल आणि सोबत सोबत दोघाला पण 4, 3 ला पण 4 ऑप्शन, 4 ला पण 4, तर सगळ्यासाठी टोटल ऑप्शन किती असणार आहे 4 × 4 × 4, बेसिकली 256. मल्टिप्लाय करू शकता 256. आता कंडिशन काय पाहिजे आपल्याला, मेनी टू वन. तर मेनी टू वन काढण्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे की एकासोबत एक असेल तर 2 सोबत 1 किंवा 4 राहू शकते, 2 ऑप्शन राहू शकतात, 3 ऑप्शन राहू शकतात आणि ते इंटरचेंज होतील. तर एवढं करण्यापेक्षा आपण काय करू, यातली एक स्पेसिफिक कंडिशन ती सेपरेट करू. स्पेसिफिक कंडिशन काय की जर माझ्याकडे सेट ए आहे, दुसरा माझ्याकडे सेट बी आहे, ए मध्ये जर ऑप्शन माझ्याकडे असेल 1 2 3 आणि 4, बी साठी असेल 1 4 9 आणि 16, या फंक्शनच्या रिलेशन मध्ये मी काय करतोय, एकाला फक्त एकच आउटपुट देतो म्हणजे मेनी टू वन होणार नाही. एकाला एकच आउटपुट, समजा 1 साठी 1 आलं तर जेव्हा मी 2 साठी आउटपुट काढणार तर माझ्याकडे ऑप्शन किती राहिले, फक्त आता 3 ऑप्शन राहिले. जर मी समजा 4 ला आउटपुट दिलं 16, तर आता माझ्याकडे किती इनपुट राहिले 2, तर आउटपुट किती राहणार, फक्त पॉसिबिलिटी 2च आउटपुट राहतील. म्हणजे काय होते की जेव्हा मी 1 to 1 फंक्शन बनवतो, कुठलं फंक्शन 1 to 1 फंक्शन बनवतो, तर माझ्याकडे एक तर 4 ऑप्शन राहतील. जसा मी नेक्स्ट इनपुट टाकेल तर आउटपुट कमी होईल, एक तर 3 ऑप्शन राहतील, नंतर 2 आणि शेवटी एकच आउटपुट राहणार. सो टोटल किती झालं, हे टोटल झाले माझ्याकडे 21 to 1 ऑप्शन. जर माझ्याकडे पूर्ण फंक्शन आहे, जेवढे काही बनले सगळे फंक्शन 256 आहे, त्याच्यापैकी 1 to 1 असणारे एवढे आहेत, तर बाकी उरलेले कसे राहणार आहे ज्याच्यामध्ये 1 to 1 नाही. सो देअरफॉर लॉजिकली आपण बघू की मेनी टू वन फंक्शन जर काढायचे असेल ते काय असणार आहे, जेवढे काही पॉसिबल फंक्शन आहे त्यातून काय काढू आपण 1 to 1 काढू. 1 to 1 गायब झाले म्हणजे बाकी सगळे काय राहणार आहे मेनी टू वन. आणि त्याची कॉम्बिनेशन अरेंजमेंट कशी असू शकते, 2 चा असू शकते, 3 चा असू शकते, 4 चाही असू शकते, काही फरक पडणार नाही. सो टोटल माझ्याकडे 256 आहे. यातून मी 24 कमी केले तर 6 4 गेले, 2 राहिले 3. सो बेसिकली 232 माझा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. जर तुम्हाला फॉर्म्युल्याने जायचं असेल तुम्ही फॉर्म्युल्याने करू शकता की टोटल नंबर जर फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल, सो टोटल फंक्शन फॉर n ऑब्जेक्ट्स इज इक्वल्स टू, सांगा, n चा पॉवर n, ठीक आहे, टोटल. आणि जर तुम्हाला काढायचा असेल 1 to 1 साठी काय असते, तो बेसिकली n फॅक्टोरियल. तुम्ही इथे लिहू शकता 4 चा पॉवर 4 मायनस 4 फॅक्टोरियल. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 256 मायनस 24, तरी तुम्हाला काय मिळणार 232. सिंपल शॉर्टकट आन्सर आहे. मी लॉजिकली सांगितलं, तुम्ही एका स्टेप मध्ये 10 ते 15 सेकंदात हार्डली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, राईट. तर आणखी भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आणखी नवीन कन्सेप्ट सोबत.